नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे जे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर एक छोटीशी चूक तुमच्या पुढचा हप्ता अडकवू शकते. म्हणजे ही नेमकी कोणती चूक आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत का नाही, घर बसल्या कसे तपासायचे, ही केवायसी का महत्वाचे आहे, पैसे अडकले असतील तर काय करायचे, आज आपण हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पीएम किसान संबंधित निधी योजनेसंबंधित देशातील पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबातील आर्थिक मदत देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबातील 6,000 रुपये हप्त्यामध्ये दिले जातात. प्रत्येक हप्त्याचे 2,000 रुपये दिले जातात. रक्कम थेट बँक खात्यामध्ये डीबीच्या माध्यमातून जमा केली जाते. अधिकृत पीएम किसान योजनेच्या माहितीनुसार डिसेंबर महिन्याचा 2,000 रुपये पर्यंत कार्यरत आहे. आता नेमका प्रश्न पडला आहे की पीएम किसानची खात्यात कोणते पुढच्या महिन्याची आवश्यकता कुठं तपासायचं, माहिती पुढे आपण सविस्तर पाहणार आहोत. सर्वात आधी पीएम किसान योजनेचा मुख्य उद्देश समजून घ्या. शेती करताना बियाणे, खते, औषधे, पैशाची आवश्यकता असते. त्याचबरोबर घरातील काही खर्चांना असतात. अशा वेळी पात्र कुटुंबातील उत्पन्नाचा आधार मिळावा यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत 6,000 रुपये दिले जातात. रक्कम एकाच वेळी मिळत नाही. 3 हप्त्यामध्ये 2,000 रुपये या पद्धतीने दिली जाते. ते महत्वाची गोष्ट आहे. फक्त आपल्या नावावर जमीन किती आहे म्हणून व्यक्तीला पीएम किसानचा लाभ मिळणार असे नाही. नियमितपणे पात्रता व अटी लागू राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून संबंधित मार्गदर्शनाच्या तत्वावर दिली जाते. पीएम किसान योजनेची कुटुंबातील व्यक्ती, पती, पत्नी, मुले अशी करण्यात आली आहे. संबंधित राज्यातील जमीन नोंदणीच्या आधारे जमिनीतील कुटुंब दिली जाते. म्हणून जमीन नोंदी लाभार्थ्यांची माहिती बँक खात्याची संबंधित व्यवस्थित असणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया. पीएम किसान योजनेच्या खात्यात आले आहेत का नाही हे तपासण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. अधिकृत पीएम किसान पोर्टलवर म्हणजे तिथे जाऊन तुमची स्थिती उपलब्ध आहे का नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. या सुविधेमध्ये नोंदणी क्रमांक, पेमेंट स्टेट तपासायचे. अधिकृत पेजवर स्टेट बँकेमध्ये युनियर कोड नंबर, खाते प्रक्रिया आहे का नाही, झाल्याची तारीख यासारखी आहे का नाही हे दिसू शकते. म्हणजे तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का नाही हे समजण्यासाठी केवळ मोबाईल असल्याच्या मेसेजवर अवलंबून राहण्याची गरज नाही. पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचे स्टेटमेंट तपासू शकता. आता समजून घ्या, पेमेंटची माहिती दिसत नाही अशा वेळी घाबरू नका. सर्वत्र तुमची केवायसी पूर्ण आहे का नाही ते तपासा. पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की नोंदणी शेतकरी केवायसी अनिवार्य आहे. त्या बायोमेट्रिक आधार केवायसी उपलब्ध आहे. या केवायसी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर अधिकृत माहिती ॲपवर वापरता येते. अधिकृत माहितीनुसार केवायसी, ओटीपी, आधार प्रक्रिया उपलब्ध आहे. त्यासाठी आधारशी संबंधित प्रक्रिया मोबाईलवर नंतर आवश्यक असू शकते. याशिवाय एसएससी किंवा संबंधित केंद्रामधून बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. म्हणून केवायसी पूर्ण झाली आहे का नाही हे तपासा. आता दुसऱ्या मुद्द्याकडे, बँक खाते. पीएम किसान थेट रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी माध्यमातून पाठवली जाते. तेव्हा खात्याशी संबंधित माहिती समस्या असल्यास पेमेंट मध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमचे खाते आहे का नाही, बँक खात्याची माहिती योग्य आहे का नाही, आधारित संबंधित तपशील व्यवस्थित आहे का नाही हे तपासणे महत्वाचे आहे. आता आणखी एक मुद्दा म्हणजे जमीन नोंद. पीएम किसानच्या योजने पात्रता निश्चित करण्यासाठी राज्यातील जमीन मालकीचा ओटीपी वापरला जातो. जमीन नोंदणीमध्ये मालकाचे नाव किंवा इतर संबंधित समस्या असल्यास त्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या जमीन नोंदी तपासून घेणं खूप गरजेचं आहे. आता अनेक उदाहरणे घेऊया. आता एक शेतकऱ्यांनी मागील पीएम किसानचा हप्ता मिळाले आहेत आणि पुढचा हप्ता खात्यात दिसत नाही. अशा वेळी अनेक लाभार्थी बंद झाले असे समजू नये. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत स्टेटमेंट तपासावे. त्यानंतर केवायसी स्थिती तपासावी. त्यानंतर बँक खात्याची संबंधित माहिती तपासावी. नंतर जमिनीची नोंद आहे का, बदल समस्या आहे का नाही ते पाहावे. आणि तरीही समस्या सुटत नसेल तर संबंधित अधिकृत पोर्टलवर किंवा पीएम किसानच्या अधिकृत तक्रार निरसन व्यवस्थेवर वापर करावा. इथून पुढे महत्वाची माहिती सांगतो. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर नो युअर स्टेटस किंवा उपलब्ध आहे का नाही, पेमेंटची संबंधित माहिती आहे का नाही, कोणीतरी मोबाईलवर सांगितलं की पैसे आले किंवा अडकले आहेत अशावर व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर एक लाईक करा. तुमच्या गावातील किंवा कुटुंबातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी मिळतो त्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच प्रकारच्या योजना, सरकारी महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता पीएम किसान योजनेत कोणकोणत्या व्यक्तींना लाभ मिळाला नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. अधिकृत नियमानुसार काही विशिष्ट श्रेणीमध्ये व्यक्ती, कुटुंब योजनेमध्ये लाभ पात्र आहेत. उदाहरणार्थ जमिनीधारक योजनेच्या मध्ये लाभार्थ्यांना पात्रता नाही. तसेच घटनात्मक पद्धतीने तरी अद्याप काही मंत्री, संसद किंवा विभागातील संबंधित विशिष्ट पदावरील किंवा केंद्र सरकारच्या सहकार
मधील काही अधिकारी कर्मचारी पात्रतेशी तरतुदी आहे. याशिवाय मागील मूल्यांकित वर्षातील अवयव कर भरलेल्या व्यक्ती किंवा व्यावसायिक श्रेणीमध्ये व्यक्ती अपात्र ठरल्या आहेत. काही निवृत्ती पेन्शनधारकांसाठी नियम लागू आहेत, म्हणून पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. भविष्य कोणतीही तपासणी होणार नाही समजू नका. अधिकृत पीएम किसान पोर्टलवर सध्या अतिशय प्रकरणाबाबत महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. उदाहरणार्थ फेब्रुवारी 2019 नंतर जमीन मालकी मिळाल्यानंतर काही ठिकाणी एकाच कुटुंबातील जास्त सदस्य लाभ घेत असल्यास या प्रकारची तपासणी रोखली जाऊ शकतात. अशा प्रकारचे भौतिक पडताळणी पूर्ण होऊन लाभ परतावा थांबवू शकते. म्हणून जर तुम्ही अचानक थांबला असाल तर कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. गावातील कोणत्या तरी सांगितलं म्हणून लाभ बंद झाला असे समजू नका. अधिकृत पोर्टलवर स्टेटमेंट तपासा. नवीन शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ झालेला नाही त्यांच्यासाठी अधिकृत पोर्टल नवीन नोंदणी उपलब्ध आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर आधार क्रमांक, मोबाईल नंबर, आणखी माहिती विचारली जाते. याप्रमाणे केले जाते. पात्र नोंदणी चुकांची माहिती देऊ नका. तुमची जमीन, आधार कार्ड, बँक खाते आवश्यक आहे. माहिती योग्य पद्धतीने द्या. सरकारी योजनेमध्ये चुकीची माहिती देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास पुढे अडचण होऊ शकते. आता सर्वांसाठी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पीएम किसानचा हप्ता नेमका किती? सध्या अधिकृत सूचनेनुसार वर्षाला 6,000 रुपये दिले जातात आर्थिक मदत म्हणून. त्यामध्ये 2,000 रुपये इतकी मदत दिली म्हणून सोशल मीडिया मोठे रक्कम मिळणार, 10,000 रुपये, 20,000 रुपये असं मिळणार. अशा प्रकारच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहिती प्राधान्य द्या. आता एक आणखी उपयोगी गोष्ट सांगतो. तुम्हाला जर तुमचे बँक स्टेटमेंट तपासायचे असेल तर तुम्ही पीएम किसान नोंदणीकृत अधिकृत वेबसाईट पेजवर जाऊन OTP द्वारे स्टेटमेंट पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. तिथे पेमेंट संबंधित माहिती उपलब्ध दिलेली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यातील अंदाजे लावण्याची गरज नाही. तुमच्या खात्यातील स्टेटची माहिती असेल पुढच्या कारवाईसाठी अधिक स्पष्ट होतो. उदाहरणार्थ पेमेंट झालेले किंवा बँक खात्याची व्यवहार तपासा. पेमेंट संबंधित असलेल्या दिसत असलेले संबंधित कारण तपासा. ई-केवायसी अपूर्ण असल्यास ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बँकेची संबंधित समस्या बँकेशी संपर्क करा आणि जमीन किंवा लाभार्थी नोंदणीची संबंधित समस्या आढळल्यास संबंधित अधिकृत यंत्रणेशी चौकशी करा. आता एक गोष्ट विशेष लक्ष द्या. तुमचा मोबाईल, आधार, बँक खात्याशी क्रमांक, ATM पिन किंवा OTP किंवा अनोळखी व्यक्ती बळी पडू नका. सरकारी योजने नावाखाली अनेक प्रकारचे फसवे मेसेजेस येतात किंवा पैसे मिळवून देण्याचे OTP सांगू शकतात. पीएम किसानची माहिती अधिकृत वेबसाईट वापरा. तुमच्या मोबाईलवर एखादा लिंक आली तर त्यात लगेच आधार कार्ड नंबर, बँक खात्याचे OTP वगैरे काही भरू नका. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची एक उत्पन्नाचा आधार देणारी योजना आहे. या योजनेत कुटुंबातील वर्षाला 6,000 रुपये इतकी रक्कम मिळतात. पण हा लाभ राहण्यासाठी तुमची पात्रता, बँक खाते संबंधित व्यवस्थित माहिती आहे का नाही तपासणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पीएम किसान योजनेला वर्षाला किती रुपये मिळतात, कसे मिळतात व ई-केवायसी महत्वाची आहे, बँक खात्याची जमीन नोंदणी वगैरे या गोष्टी आपण माहिती घेतली. आता तुम्ही पीएम किसानचा लाभ घेत असाल तर आजच अधिकृत स्टेट एकदा तपासा आणि लक्षात ठेवा, सरकारी योजनाबाबत कोणतीही माहिती विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहिती तपासणे सर्वात सुरक्षितचा मार्ग आहे. आजच्या व्हिडिओ एवढे. कारण पीएम किसानचा हप्ता जमा झाला आहे का नाही, केवायसी पूर्ण झाली आहे का नाही, स्टेट बँक काय दिसत आहे का नाही हेच तपासा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अनुदान व आर्थिक संबंधित महत्त्वाचे उपयोगी व्हिडिओ आपण चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसानचा हप्ता अडकला कारण स्टेटमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या मेसेजांचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घ्यावा. तोपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.